मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. बाकी इतर पराभव घडवणं म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणं, याविषयी त्यांच्यामध्ये एकमत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं जो भगवा झेंडा कायम मुंबईवर फडकवत ठेवलाय मराठी माणसाचा, तो उतरवणं हे यांचं अंतिम ध्येय आहे. आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहेत, मुंबईच्या बाहेर नाही. म्हणजे भविष्यामध्ये ही मुंबई अमित शहा आणि त्यांची कंपन्या अडाणीला आंदण द्यायला सज्ज झालेल्या आहेत. रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बॉम्ब टाकणार. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झालाय तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराव्यांसह बाहेर काढणार आहे. काढा ना, तुम्ही मुख्यमंत्री आहात. आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना. इथं चोरांचे सरदार आहेत. कसल्या धमक्या देत आहे आम्हाला? तुमचे घोटाळे, तुमचे फ्रॉड हे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर काढले. राहुल गांधीजींनी बाहेर काढले. आता ह्या गमजा बंद करा. रावसाहेब, काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते 2029 पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहेत. हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे. 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल. माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नाही, पण रावसाहेब, केंद्रामध्ये घडामोडी कधी घडतील? कारण केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्र पक्षांच्या मदतीनं बहुमत आहे, राज्यातही त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे. अशा वेळेस तुम्ही असं कसं तुमचा दावा करू शकता? का दावा करू शकत नाही? राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं. बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाहीये. स्वतः फडणवीस यांना शिंदेचा पक्ष फोडायचा आहे आणि फडणवीस यांना त्याचवेळी अजित पवारांचाही पक्ष फोडायचा, लक्षात घ्या. आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झालेले आहेत. फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट हे कोणती भूमिका घेऊ शकतो? नाही, त्यामुळे राऊतसाहेब तुम्हाला हे विचारतं की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विधान केलं की 2029 पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच असेल, याचा अर्थ असा आहे की जे गुडघ्याला दोन गुडघ्यांना बाशिंग बांधून फिरतायत, हा मिस्टर शिंदे, त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलेलं आहे. ते जे म्हणत होते की मी फडणवीसांना दिल्लीत पाठवीन, तुम्ही कोण पाठवणार दिल्लीत अस्थिर होणार आहे भविष्यामध्ये. मी यांना दिल्लीत पाठवीन, मी त्याला दिल्लीत पाठवीन, मी त्याचा बंदोबस्त करेन. मी जे काय फडणवीसांना ओळखतो, त्यांचं राजकारण पाहतो, फडणवीस हे शिंदेचा बंदोबस्त करायला समर्थ आहे. रावसाहेब, सध्या महाराष्ट्रात एक विषय गाजतो आहे, तो म्हणजे पुण्यातला मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर हा जो आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी फडणवीसांकडे कठोर टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहेत. हा अलीकडे जो उफाळून आलेला पुण्यातला संघर्ष आहे त्याकडे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले. मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट. धंगेकर हा मोहरा आहे. धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत. हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. चलिए, अभी हिंदी में कुछ है तो पूछे. चलिए, है बोलो. सर, देशव्यापी जो SIR जो है नवंबर से चरणबद्ध रूप में शुरू होने जा रहा है. तो होने दो ना, चलो बाकी कुछ नहीं तो छोड़ दीजिए. पाहिलं, अलीकडच्या काळात भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलेले आहेत. राज्यातलं बहुमत हे खरं बहुमत नाहीये असंही संजय राऊत म्हणाले. फडणवीसांना शिंदे आणि दादांचा पक्ष फोडायचा आहे
असं राऊत म्हणालेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री शिंदे पुढच्या आठवड्यामध्ये विदर्भ दौऱ्यावर आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे यवतमाळ दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत। पक्ष बांधणी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका यासह विकास कामांसंदर्भात ते चर्चा करतील अशी माहिती समोर येते।